नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. फायनली अनुदान वितरणाची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. पोर्टलवरती काल जो आहे तर तो मेसेज आलेला आहे. आता तालुक्याची स्थिती काय आहे, कोणत्या तालुक्यांकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे, या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, असं नाही की आम्ही ज्या तालुक्यांची नाव सांगेल त्याच तालुक्यांना पैसे येतील, इतर देखील तालुक्यांना पैसे येतील, परंतु आमच्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर आम्ही तुम्हाला त्या तालुक्यांची माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जर तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर ते कमेंट करायला विसरू नका. चला, वेळ न गमावता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच तालुक्यांची माहिती जसा मेसेज पोर्टलवरती आला तशी माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मेसेज जो आहे तर तो काल सायंकाळी शेवटपर्यंत आलेला आहे. म्हणजे ऑफिसेस बंद होतानाच्या याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे काहीच तालुक्यांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली आहे. ठीक आहे, आता तालुक्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे. आजचा पहिला तालुका आहे आर्णी. आर्णी या देखील तालुक्याला आता अनुदान उद्या आणि परवा 2 दिवस आर्णी तालुक्याला अनुदान येईल अशी माहिती मिळते आहे. आज सायंकाळी कदाचित इथे अनुदान येणार नाही, तर उद्या आणि परवा अनुदान येईल. त्यानंतर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका म्हणजेच दारव्हा. तर बघा, दारव्हा या देखील तालुक्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यांना देखील अनुदान पुढील 2 दिवसामध्ये येणार आहे, उद्या आणि परवा. त्यानंतर बाबुळगाव या देखील तालुक्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर बाबुळगाव तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते उद्या आणि परवा येणार आहे. हे 3 तालुके खास करून विदर्भ विभागातील यवतमाळ या विभागातील जे आहेत तर ते तालुके आहेत. पुढील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, तो म्हणजेच मालेगाव. मालेगाव या देखील तालुक्याला आता जे आहे तर ते 2 दिवसामध्ये अनुदान येणार आहे. आज सायंकाळी इथे देखील अनुदान येणार नाही. तुम्हाला मेसेज येईल किंवा तुम्हाला सांगण्यात येईल व्हॉट्सॲपवरती की आज अनुदान येणार आहे, परंतु उद्या आणि परवा तुम्हाला अनुदान येणार आहे. पुढील तालुका आहे रिसोड. रिसोड तालुक्याला देखील उद्या परवा अनुदान येणार आहे. म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत जे तालुके सांगितलेले आहेत त्यांना उद्या आणि परवा अनुदान येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. वाशिम विभागातील वाशिम तालुका, ज्यांचा जिल्हा आणि तालुका दोन्ही वाशिम आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी कदाचित होऊ शकेल की 2-3 दिवस लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, येथील सर्व कागदपत्र ओके आहेत. मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये कागदपत्रांची काय स्थिती आहे वाशिम तालुक्यामध्ये. तर 2-3 दिवस लागू शकेल. उद्याच येतील असं निश्चित नाही. या तालुक्यामध्ये उद्याच अनुदान येईल असं निश्चित नाही, तर 1-2 दिवस जास्त देखील लागण्याची दाट शक्यता आहे. पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका म्हणजेच यवतमाळ. ज्या लाभार्थ्यांचा तालुका आणि जिल्हा यवतमाळ आहे अशा लाभार्थ्यांना परवा पैसे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, परवा जे आहे तर ते अनुदान या लाभार्थ्यांना येईल. पुढील तालुका आहे आर्वी तालुका, वर्धा विभागातील. या तालुक्याला उद्या आणि परवा 2 दिवस अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार आहेत. ज्या लाभार्थ्यांना उद्या आणि परवा अनुदान आले नाही तर त्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते सोमवारी अनुदान येईल. ज्या लाभार्थ्यांना उद्या आणि परवा आलेलं नाही त्या लाभार्थ्यांना सोमवारी अनुदान जे आहे तर ते येण्याची दाट शक्यता आहे. पुढील तालुका आहे देवली. देवली तालुक्याला देखील उद्या आणि परवा अनुदान येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळालेली आहे. पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे हिंगणघाट. वर्धा विभागातील हिंगणघाट या देखील तालुक्याची माहिती आपल्यापुढे शो होती आहे. या तालुक्याला परवाच्या दिवशीपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे. किती तारखेपासून? तर 14 तारखेपासून या तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जर अनुदान आले नाही तर 18 तारखेला थेट पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे. आणखी देखील बऱ्याच तालुक्यांची यादी अपडेट होत आहेत. काही तालुक्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे. पुढील तालुका आहे अमरावती नाही तर अंबरनाथ, क्षमा असावी, स्पेलिंगमध्ये गडबड झाली. अंबरनाथ तालुक्याला देखील 2 ते 3 दिवसामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे. सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे. पोर्टलवरती मेसेज देखील आलेला आहे. विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की जसे पैसे आमच्याकडे आले तसे तुमच्या खात्यात जमा
केले जाणार आहे. अंबरनाथ तर चांगली स्थिती आहे. त्यानंतर पुढील देखील तालुका कल्याण आहे. कल्याण तालुक्याला कदाचित उद्यालाच अनुदान मिळू शकेल. उद्या सकाळपासूनच इथे अनुदान मिळण्याची शक्यता आहे कल्याण या विभागामध्ये. पुढे देखील काही तालुक्यांची माहिती आहे, जसं भिवंडी. तर भिवंडीची माहिती पूर्ण उपलब्ध झालेली नाही, परंतु 2 ते 3 दिवसामध्ये भिवंडीमध्ये देखील पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे बार्शी. या तालुक्याला उद्यापासून अनुदान वितरण सुरू केले जाणार आहे. सोलापूर विभागातील बार्शी या तालुक्यामध्ये. अक्कलकोट तालुक्याची माहिती जी आहे तर ती पुढे आलेली आहे. 14 तारखेला किंवा 16 तारखेला अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 14 किंवा 16 तारखेला अक्कलकोट या विभागात अनुदान जमा होणार आहे. पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे पंढरपूर. पंढरपूर या देखील तालुक्याची माहिती आपल्यापुढे शो होते आहे. तर पंढरपूर तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते उद्या जमा केले जाणार आहे. ठीक आहे, उद्या अनुदान पंढरपूरमध्ये जमा केले जाणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांना सोमवारपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता पुढील तालुक्याची माहिती जाणून घेऊया. त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पुढील तालुका देखील महत्त्वाचा आहे. तो तालुका म्हणजेच आपला सांगोला तालुका. तर सांगोला तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते 2 दिवसामध्ये वितरित होणार आहे. तर कोण लाभार्थी सांगोला तालुक्यातून आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. ठीक आहे, पुढील तालुका आहे कणकवली. तर कणकवली तालुक्याची एक्झॅक्टली माहिती मिळालेली नाही आहे, परंतु जे आहे तर ते सोमवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे. कणकवलीमध्ये वैभववाडी तालुक्याची माहिती मिळालेली आहे. या तालुक्याला देखील रविवार सोमवारपर्यंत म्हणजेच 15 ते 16 तारखेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तो तालुका म्हणजेच कणकवली. कणकवली या देखील तालुक्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. कणकवली तालुक्यामध्ये देखील लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे. काही तालुक्यांची माहिती एक्झॅक्टली उपलब्ध झालेली नाही आहे, कारण मी जसं सांगितलं की काल ऑफिसेस बंद होताना हा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर चौकशी केलेले हे काही रिझल्ट्स आहेत. आमच्या लोकांकडे त्यानंतर चौकशी केली, विश्वसनीय लोकांकडे ज्यांच्याकडे योग्य ती माहिती असते आणि त्यांच्याकडून उशिरा माहिती मिळाल्यामुळे तुमच्यापर्यंत जे आहे तर ती महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांची नाही, परंतु ज्या तालुक्यांची सध्याला आत्ता सकाळचे 9:50 झालेले आहेत आणि आत्तापर्यंत जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे तर ते आम्ही ही माहिती सांगत आहोत. पुढे देखील अपडेटेड काही माहिती आल्यास ती नक्की कळवू. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाची माहिती आल्यास, जसं की होऊ शकेल की फक्त पोर्टलवरतीच मेसेज येईल आणि अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात येणार नाही, अशा बऱ्याच छोट्या मोठ्या घटना होण्याची दाट शक्यता असते. तर मग ही सर्व जी माहिती आहे तर ती आम्ही नक्की तुम्हाला कळवू. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे देखील काही 10 ते 15 तालुक्यांची यादी आहे, ती जाणून घेऊया आणि त्यानंतर आपला जो हा व्हिडिओ आहे तर त्याला इथेच एंड करूया. तर पुढील तालुका जो आहे तर तो कराड. कराड तालुक्याला देखील अनुदान, सातारा विभागातील कराडला देखील अनुदान पुढील 2 दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हातव जे काही तालुका आहे खाटव तालुका आहे त्याला देखील अनुदान 2 ते 3 दिवसातच मिळणार आहे. मन तालुका आहे, या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते लवकरच मिळणार आहे, परंतु काही लाभार्थ्यांना 7 दिवस हे अनुदान येण्यासाठी लागेल अशी माहिती मिळालेली आहे. तर याचं कारण सांगता येणार नाही, ते बघावं लागेल. पाटण तालुक्याची माहिती पुढे आलेली आहे. पाटण तालुक्यातील लाभार्थ्यांनी सोमवारपर्यंत वाट पाहायची आहे, म्हणजे उद्यापासून ते सोमवारपर्यंत तुम्हाला अनुदान येईल पाटण तालुक्यामध्ये. ठीक आहे, तर जी लाभार्थी पाटण तालुक्यातून आहेत त्या लाभार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या. ठीक आहे, याच विभागाच्या आसपास असलेल्या महाबळेश्वर या विभागाची माहिती समोर आलेली आहे. इथे देखील सर्व प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि लाभार्थ्यांना अनुदान उद्यापासून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ठीक आहे,
पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. आटपाडी या देखील तालुक्याची माहिती आपल्या पुढे शो होती आहे. तर या देखील तालुक्याला उद्यापासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. उद्या आणि परवा या 2 दिवसात अनुदान यायला पाहिजे आणि येऊन जाण्याची दाट शक्यता आहे. जत तालुका आहे, या देखील तालुक्याची माहिती आपल्याकडे शो होती आहे. या तालुक्याला देखील 2 ते 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे. त्यानंतर पुढील देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे काडेगाव. काडेगावमध्ये देखील अनुदान 2 ते 3 दिवसामध्ये वितरण केले जाणार आहे. पलूस तालुका आहे, हा देखील सांगली विभागातील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे आणि या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते सोमवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. सोमवारच्या पुढे जाणार नाही, परंतु उद्यापासून सोमवारपर्यंत या तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते येऊन जाईल. तर अशा प्रकारे आणखी देखील बऱ्याच तालुक्यांची माहिती हळूहळू करून अपडेट होत आहेत. जशी जशी माहिती अपडेट होत राहील तसे तसे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. जर तुमच्या मनामध्ये या योजनेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न किंवा शंका असल्यास ते नक्की विचारा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.